या जगामध्ये आपलं अस्तित्व, आपलं असणं, आपलं नसणं, आपलं नशीब याविषयी आपल्याला कधी ना कधी प्रश्न नक्कीच पडतात. या प्रश्नांची उत्तरं रोलोमे हे जे एक्झिस्टेन्शियल सायकॉलॉजिस्ट होते यांनी त्यांच्या थेरीत सांगितलेलं आहे. त्याचबद्दल आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर अपर्णा अष्टपुत्रे शिसोदे. आज आपण समजून घेणार आहोत रोलोमेने सांगितलेलं एक्झिस्टेन्शियल म्हणजे अस्तित्ववादी मानसशास्त्राचा सिद्धांत नेमकं काय आहे आणि त्यातनं आपल्याला व्यक्तिमत्व समजून घेता येतं का, त्याविषयी आज आपण समजून घेणार आहोत. रोलोमे असं म्हणतात, बीइंग इन द वर्ल्ड, या जगामध्ये असणं ही सगळ्यात महत्त्वाची संकल्पना आहे. यामध्ये काय आहे तर माझ्या कॉन्शियस माइंडला आणि अनकॉन्शियस माइंडची मला जाणीव आहे का, माझ्या बोध अवस्था आणि माझी अबोध अवस्था जी आहे याची मला जाणीव असणं. बोध अवस्था, तुम्ही हा व्हिडिओ बघताय, मी बोलतेय, तुमच्या आजूबाजूला काही घडतं आहे, हवा येतेय, हे सगळं माझ्या बोधनेच्या कक्षेत आहे, माझ्या कॉन्शियसनेसच्या कक्षेमध्ये येतं. अनकॉन्शियस जे आतमध्ये आहे, माझे पोटेन्शियल असतील, माझ्या क्षमता असतील, त्या शोधणं, हे रोलोमे यांचं म्हणणं आहे. हे समजून घेणं म्हणजे माझं जगणं आहे. माझं जगणं हे अर्थपूर्ण व्हायला पाहिजे. मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण विक्टर फ्रँकलनी अर्थपूर्ण आयुष्य जगणं, मिनिंगफुल लाईफ जगणं किती महत्त्वाचं आहे हे आपण समजून घेतलेलं आहे. तीच गोष्ट रोलोमे देखील सांगतात. ते असं म्हणतात की मला माझ्या जगण्याचा अर्थ समजायला पाहिजे. हा अर्थ मला कसा समजेल, जेव्हा मी माझ्या क्षमता समजून घेणार आहे, जेव्हा मी माझे मूल्य काय आहे, मी कशा पद्धतीने वागते, माझं वागणं, माझं विचार करणं, माझ्या ज्या भावना आहेत त्यांच्या मागे नेमकी काय व्हॅल्यूज आहेत याची जाणीव मला आहे का. नसेल तर ती करून घेणं, हे म्हणजे आपलं असणं आहे. माझं जे असणं आहे या जगामध्ये ते 3 पातळ्यांवरती असतं किंवा 3 मोड्स आहेत असं रोलोमे यांचं म्हणणं आहे. सगळ्यात पहिलं जे आहे ते म्हणजे माझं फिजिओलॉजिकल, शारीरिक आणि फिजिकल एन्व्हायरमेंट. मी जे काही जेनेटिकली घेऊन आलेली आहे, माझं जे काही माझ्या आई वडिलांकडनं जे काही मला मिळालेलं आहे ते माझं शरीर जे आहे, जे गुणविशेष मी शरीराच्या माध्यमातून घेऊन आलेली आहे ते, आणि ज्या वातावरणात माझा जन्म झालाय, ज्या वातावरणात मी राहते, मग सांस्कृतिक वातावरण असेल आणि काय म्हणतो की सामाजिक वातावरण असेल, हे सगळं मिळून माझं असणं हे बनतं, हे असणं हे तयार होतं. दुसरं जे आहे ते आहे सामाजिक जग, म्हणजे माझी नाती. मी एकट्यामध्ये, माणूस कधीच आयसोलेशनमध्ये एकट्यामध्ये जगू शकत नाही, त्याला नातेसंबंध लागतात आणि हे नातेसंबंधनी आपलं असणं हे तयार होतं. बघा, आपण म्हणतो की मी कोण आहे, तर मी अमुकची मुलगी आहे ना, अमुकची बायको आहे, हे माझं असणं आहे, बीइंग इन द वर्ल्ड, असं रोलोमेचं म्हणणं. म्हणजे दुसरा जो फॅक्टर आहे ते आपले नातेसंबंध, ते सोशल वर्ल्ड आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि तिसरं जे आहे ते आपलं सायकोलॉजिकल वर्ल्ड आहे. सायकोलॉजिकल काय आहे, माझं सेल्फ, त्या सेल्फचं मला अवेअरनेस आहे का, त्याची जाणीव आहे का, खूप जास्त महत्त्वाचं आहे. या 3 पातळ्यांवरती आपलं असणं जे आहे, या जगामध्ये असणं जे आहे ते अवलंबून आहे असं रोलोमे यांचं म्हणणं आहे. प्रत्येक व्यक्ती जी आहे त्या प्रत्येकाला हे समजून घेणं, हे जेव्हा जेव्हा त्याला समजेल की माझ्यात काय क्षमता आहेत, माझ्यात काय पोटेन्शियल्स आहेत, म्हणजे आपण म्हणू की शारीरिक पातळीवरती हे जाणून घेणं, त्याच्यानंतर माझे नातेसंबंध कसे आहेत, त्यांच्याशी मी कसा जोडला गेलेलो आहे हे समजून घेणं, आणि माझ्यामध्ये असणाऱ्या क्षमता, माझ्यामध्ये माझे जे काही व्यक्तिमत्व आहे, जे गुणविशेष आहेत, हे सगळं समजून घेणं म्हणजे माझं असणं आहे. आणि तेच माझ्या जगण्याला अर्थ प्रदान करतं, तेच माझ्या जगण्याला, माझ्या असण्याला अर्थ निर्माण करतं. आता जे आहे ते नसणार पण आहे. म्हणजे बीइंग इन द वर्ल्ड ही जशी संकल्पना आहे, तसंच आपण नसणं, नॉन बीइंग, हे पण तितकंच सत्य आहे आणि ते स्वीकारणं गरजेचं आहे असं रोलोमे म्हणतात. बऱ्याचदा आणि यातनं जे स्वीकारू शकत नाही किंवा माझं नसणं, यामुळे माझ्यामध्ये चिंता निर्माण होते, एन्झायटी तयार होते असं रोलोमे यांचं म्हणणं आहे. ते असं म्हणतात की जी गोष्ट आलेली आहे ती जाणार आहे, त्यामुळे आपण आज आहोत, उद्या आपण नसणार आहोत. हे जितके लवकर आपल्या लक्षात येईल, आपण स्वीकारू, तितकं आपलं एन्झायटी जी आहे, जी चिंता आहे, त्याच्याशी आपल्याला जुळवून घेता येणार आहे.
आता माझं जे असणं आहे ते फक्त शारीरिक आहे का, म्हणजे मृत्यू होणं, फिजिकली मृत्यू होणं म्हणजेच माझं नॉन बिईंग आहे का, तर असं नाहीये. कारण त्या 3 पातळ्यांवरती आपलं असणं सांगताय. त्यामुळे नातेसंबंध, आपण एखादं नातं सुरू करतो आणि ते नातं मध्येच संपतं, तुटतं किंवा शेवटपर्यंत आपल्याला नेता येत नाही, त्यावेळेला त्याची चिंता आपल्याला निर्माण होते. कारण नॉट बिईंग, माझं नसणं आहे. कारण नातं देखील माझाच भाग आहे, माझ्या असण्याचा भाग माझी नाती आहेत. त्यामुळे जेव्हा नाती, एखादी कोणतंही नातं तुटतं, संपतं, त्यावेळेला आपल्याला चिंता निर्माण होते, त्यावेळेला आपल्याला त्रास होतो. का त्रास होतो? कारण ते आपल्या बिईंगशी, आपल्या असण्याशी निगडित आहे. तसंच आपल्याला जर कुणी रिजेक्ट केलं, आपण जातोय आणि कुणीतरी आपल्याला इग्नोर केलंय, आपल्याकडे लक्षच दिलेलं नाहीये, तेव्हा पण आपल्यामध्ये एन्झायटी निर्माण होते. कारण त्यावेळेला माझं सायकोलॉजिकल असणं हे इग्नोर केले, ह्याला नाकारलं गेलेलं आहे. म्हणजे माझं असणं जे आहे, जे 3 पातळ्यांवरती असणं आहे, तसंच माझं नसणं देखील 3 पातळ्यांवरती. आणि हे असणं आणि नसणं यातनं चिंता निर्माण होते. आता नुसती चिंता निर्माण होते का, तर त्यासोबत अपराधीपणाची भावना पण निर्माण होते. थोडंसं जड आहे, थोडंसं फिलॉसॉफिकल आहे, कारण हे एक्झिस्टेन्शियल, अस्तित्ववादी मानसशास्त्र आहे. त्यामुळे आज आपण फक्त एवढं समजून घेऊयात की माझं बिईंग काय आहे आणि माझं नॉट बिईंग काय आहे, माझं असणं काय आहे आणि माझं नसणं काय आहे. आणि यातनं चिंता निर्माण होतीये. पुढे मला मग गिल्ट काय आहे आणि रोलोमे प्रेमाविषयी देखील काही सांगितलेलं आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.